नमस्कार, मी अमरदीप दगडे. तुम्ही पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेड आणि लातूर नंतर आता या महाघोटाळ्याचे धागेदोरे आता थेट बिलोलीपर्यंत पोहोचले आहेत. एका व्हॉट्सअप चॅटने हा खळबळजनक खुलासा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरसीसीचे संचालक मोटेगावकर यांच्या मोबाईल तपासणीत अत्यंत संवेदनशील माहिती समोर आली आहे. या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅटने थेट बिलोली येथील एका शैक्षणिक सल्लागाराचे नाव उघड केले आहे. एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचे डील्स होत असल्याचा संशय आता सीबीआयला बळावला आहे. नीट परीक्षेचे अर्ज भरण्याच्या बहाण्याने अनेक पालक आणि विद्यार्थी या बिलोलीस्थित सल्लागाराच्या संपर्कात होते. या सल्लागाराने आणि मोटेगावकर यांनी एकमेकांना व्हॉट्सअपवर पाठवलेले मेसेजेस, प्रश्नपत्रिका आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार आता सीबीआयच्या रडारवर आले आहेत. हजारो गरीब आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फिरवणाऱ्या या दलालांना सीबीआय सोडणार का? केवळ लातूर नांदेडच नाही तर बिलोलीतल्या या एज्युकेशन माफियाच्या नाड्या आवळण्याची मागणी आता पालकांमधून जोर धरत आहे. नेमका हा व्यक्ती बिलोली कोण आहे हे लवकरच आपल्या समोर येईलच. व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅटच्या माध्यमातून झालेल्या या कोट्यावधी व्यवहारांचे सत्य लवकरच समोर येईल. बिलोलीतील या मोठ्या कारवाईच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा लोकसंवाद न्यूज नेटवर्क.